तालुक्यातील सर्व पत्रकारांचे आम आदमी पार्टी तालुक्याच्या वतीने मी सर्वांचे या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आज जिल्ह्याचे अध्यक्ष महाराष्ट्राच्या कमिटीने फोन करून सांगितले की ज्या आपण महाराष्ट्राच्या निवडणुका लढवणार आहेत त्या संदर्भात पत्रकार परिषद घ्या। त्या आम्ही छोट्याशा SMS द्वारे तुम्ही आणि फोनद्वारे आल्याबद्दल सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल व महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष अजितजी फाटके पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद या सर्व महाराष्ट्रामध्ये सोबळाव लढवणार आहे। त्याच अनुषंगाने आज जामखेड तालुक्यातील व शहरातील नगर परिषदेच्या निवडणुका होत आहेत। त्याच विषयी आज आम आदमी पार्टी तालुक्यातील सर्व निवडणुका सोबत लढविण्यासाठी येथे ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आणि त्या संदर्भात आम्ही निवडणूक लढवणार आहेत। त्या अनुषंगाने आज जिल्हा कार्यकारिणी जिल्हा अध्यक्ष माननीय राजू आगाव व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष अजित फाटके यांनी सांगितलं की जामखेड शहरातील जे आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत, जामखेड हा खुला प्रवर्ग महिलांसाठी पडल्या असल्याने येथील प्रथम अल्पसंख्याक चेहरा देण्याचा आम आदमी पार्टीने ठरवलं आहे। त्यानुसार आज आम्ही जामखेड शहरातील आरिफ, कमाल, आसिफ, कमाल शेख यांच्या मातुश्री रहीमी नुसा कमाल शेख यांची उमेदवारी आम्ही आज जाहीर करीत आहोत। तसा ठराव आम्ही राज्य कार्यकारिणी आणि जिल्हा कार्यकारिणी पाठवला आहे। त्यांनी पण सांगितले की त्याची घोषणा तुम्ही करा। त्या अनुषंगाने आम्ही आज सर्व जामखेड आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांचे आणि जे समितीत आहे त्यांच्या वतीने आम्ही हा ठराव घेतला असून हा पाठवला आहे। त्यानुसार ही घोषणा आज करीत आहोत। बाकीचं आम आदमी पार्टीचे जिल्ह्याच्या कमिटीवरचे बिपिन वारे बोलते। महाराष्ट्र राज्यामध्ये आम आदमी पार्टीने अल्पसंख्याक उमेदवार देण्याचे ठरवलेले आहे, कारण आतापर्यंत अल्पसंख्याक उमेदवाराच्या जीवावरच मतं घेण्यात आली, परंतु अल्पसंख्याक उमेदवारांना आतापर्यंत डावलण्यात आलं। परंतु आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरविंद केजरीवाल साहेब आणि प्रदेशाध्यक्ष यांच्या सूचनेनुसार त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्याला सर्व घटकांना आपल्याला न्याय द्यायचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही अल्पसंख्याक उमेदवाराची आम्हाला त्यांनी निवडण्याची संधी दिली। तर जामखेड शहरामध्ये ज्या समस्या आहेत, जसं की रोज साधी घंटागाडीसुद्धा सामान्य लोकांना उपलब्ध होत नाही, तसेच कचऱ्याचे ढीग वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी साठलेले आहेत, तसेच जामखेड शहरातल्या शाळांची काय दयनीय अवस्था झालेली आहे ती सर्व सुजाण जामखेडकरांना माहिती आहे। तसेच जामखेड शहरामध्ये मोकाट कुत्रे, तसेच पाळीव प्राणी आणि यांचीसुद्धा खूप दहशत झालेली आहे। तर जामखेडचे नागरिक तत्कालीन मुख्याधिकारी किंवा आत्ताचे मुख्याधिकारी यांना प्रश्न विचारू थकले, परंतु त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही आणि आतापर्यंत दोन्ही पक्ष जे आहेत त्यांनी फक्त लोकांना मतदानापुरतंच वापरण्याचं काम केलं आहे। परंतु आम आदमी पार्टी खरंच अल्पसंख्याक उमेदवारांना संधी देऊन, तसेच वेगवेगळ्या निश्चितच वेगवेगळ्या जे वंचित घटक आहेत त्यांना आम्ही संधी देण्याचं काम करणार आहोत आणि युवक वर्गाला एक नवीन आम्ही चान्स देणार आहोत की या तुम्ही आम आदमी पार्टीमध्ये या आणि तुम्हाला आम्ही ते व्यासपीठ उपलब्ध करून देऊ आणि पक्षाची जी ध्येय धोरणे आहेत केजरीवाल साहेबांच्या म्हणण्यानुसार त्याप्रमाणे आम्ही सर्वांना उमेदवारी देण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि ही निवडणूक ताकदीने लढणार आहोत। तसेच आता जे घोषणा केली संतोष नवलाखा यांनी की आमचे आम आदमी पार्टीचे उमेदवार, त्याप्रमाणे आम्ही आज घोषणा करीत आहोत। आता
आसिफ शेख आपल्याला बोलते. ठिकाणी मी सर्व पत्रकार बंधूंचं स्वागत करतो. तसेच तालुका अध्यक्ष, जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य, तालुक्याची बॉडी. आज या ठिकाणी यांनी मला बोलवून आमच्या पक्षाने अल्पसंख्याक उमेदवार देण्याचं ठरलं आहे असं सांगितलं आणि आम्ही आमच्या पक्षाकडून तुमची उमेदवारी नगराध्यक्षपदाची म्हणजे आमच्या मातोश्री यांची उमेदवारी आज जाहीर करतो. तसं प्रस्ताव त्यांनी प्रदेश कमिटीकडे पाठवला आहे आणि ते जाहीरही करते. सर्वप्रथम राजकारणाचा स्तर पूर्ण खालावलेला आहे. त्या परिस्थितीमध्ये आज आम्ही जामखेडचे आम आदमी पार्टी जी सामान्य प्रश्न आहेत त्या प्रश्नावर आम्ही एकत्र येऊन हे नगर परिषदचं इलेक्शन लढण्याचं ठरवलेलं आहे. ज्या मूलभूत गरजा आहेत लोकांच्या, रस्ते, पाणी, जसे की दाखले असतील नगर परिषदच्या अंतर्गत, जन्ममृत्यूचे, रस्त्याचे, जसं नगर परिषदच्या अंतर्गत प्राथमिक शाळा येत असतील, या सर्व गरजा पाहता आम्ही एक सामान्य माणसाचं इलेक्शन लढणार आहोत. त्या अनुषंगाने आज ही पत्रकार परिषद घेऊन आम्ही जाहीर करतो. आता आमच्याकडे जामखेडमध्ये 12 प्रभाग, जामखेड शहरातील प्रभाग 12 पडलेले असून आता आम्ही फक्त आज नगराध्यक्षाचेच उमेदवार आज जाहीर करणार आहेत. बाकीचे दुसऱ्या टप्प्यात जाहीर करणार आहेत. बऱ्याच जणांची चाचपणी चालू आहे. बरेच जण आमच्या संपर्कात आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना आम्ही पण यासाठी उमेदवार देण्यासाठी इच्छुक आहेत. उत्साह आहे त्यांच्या की आम आदमी पार्टी निवडणूक लढली. त्याच्या आधी काय व्हायचं की आम्ही 2014 साली निवडणूक लढली, त्यानंतर स्थानिक विधानसभा असेल, लोकसभा असेल, या कोणत्या निवडणूक लढली आम्ही महाविकास आघाडीमध्ये त्यांना पाठिंबा द्यायचो आमचं काही. पण यावेळेस अरविंद केजरीवालांनी सर्वसामान्य माणसाला किंवा या निवडणुका आल्या की मोठ्यांच्याच लोकांना किंवा मोठे जुने नेते असतील किंवा त्यांची मुलं असतील, घरांशी असतील, यांना तिकीट दिले जातं. तिकिटाच्या वेळेस सर्वसामान्य माणसाला जावं जातं. त्यामुळे आम आदमी पार्टी यावेळेस सर्वसामान्यांना सर्व वार्डात ताकदीने लढणार असून जामखेड शहरात त्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती सर्व निवडणुका आम आदमी पार्टी लढणार आहे आणि उमेदवार पण चांगले देणार आहे, सुशिक्षित देणार आहे आणि नवीन चेहरे देणार आहे. यासाठी आम्ही पूर्ण चाचपणी चालू आहे. तुम्हाला लवकरच दुसरी घोषणा करू, एवढं बोलतो. आम आदमी पार्टी जामखेडच्या वतीने जो जिल्हा कार्यकारिणीला प्रस्ताव आलेला आहे तो प्रस्ताव जिल्हाध्यक्षांनी स्वीकारून आम आदमी पार्टीचे नगराध्यक्षाची जी घोषणा केली अल्पसंख्याकमध्ये शेख यांना उमेदवारी जाहीर केली आणि पुढील 12 प्रभागामधून जे 24 उमेदवार आहेत ते मी अरविंद केजरीवाल साहेब आणि मनीष सिसोदिया यांच्या विचारांनी शिक्षण, आरोग्य याच्यावरच सर्व सुशिक्षित उमेदवारांना उमेदवारी जाहीर करणार आहोत आणि ते पुढच्या टप्प्यात लवकरच आपल्याशी संपर्क करून ते घोषित करणार आहोत. आणि आता सर्व पत्रकार बंधूंनी आमच्या तालुका अध्यक्ष संतोषजी नवलाका यांच्या सांगण्याला मान देऊन सर्व उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. आणि सर्व